यवतमाळ बडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत जादूटोणा करून गुप्तधन शोधण्याच्या संशयावरून 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही कारवाई महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा प्रतिबंध अधिनियम 2013 अंतर्गत करण्यात आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास वरुड कारेगाव मार्गावर काही संशयित व्यक्ती महिंद्रा XUV वाहनातून जादूटोण्याचे साहित्य घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव जंगल पोलीस करत असून जादूटोणा आणि अघोरी प्रथांविरोधात कारवाईचा धडाका कायम ठेवला जाणार आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। आम्ही पोलीस वाहनामध्ये पोलीस स्टाफसह गस्त करत असताना कारेगाव शहरामध्ये आम्हाला एक संशयास्पद 4 चाकी गाडी दिसून आली आणि त्यामध्ये 6 इसम होते। त्यांना आम्ही विचारलं असता ते सर्व वाशिम जिल्ह्यातले व इतर तालुक्यातले होते आणि म्हणून अधिकची चौकशी केली आणि त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्या गाडीमध्ये जमीन खोदण्याचं कुदळ आणि जादूटोणा करण्याचं साहित्य मोठ्या प्रमाणात आम्हाला आढळून आलं आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे अधिकची चौकशी केली असता ते गुप्तधन जमिनीतून काढण्यासाठी फिरत असल्याचे आमच्या लक्षात आल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर जादूटोणा अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल करून तपास करीत आहोत। याच्यामध्ये वाशिम जिल्ह्यातले मानोरा तालुक्यातले 5 लोक आहेत आणि एक आर्णी तालुक्यातला आहे आणि आक्षेपार्ह म्हणजे त्यांच्याकडे जादूटोण्याचं जवळपास 51 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आम्हाला त्या ठिकाणी मिळून आलेलं आहे।